चिकन तुम्ही खूप वेळा खाल्लं असाल, आठवड्यातून तर एकदा आपल्या घरात चिकन तयार होतंच. पण आज आपण एका वेगळ्या पद्धतीने टेस्टी आणि चविष्ट असं चिकन बनवणार आहोत. जर हे चिकन तुम्ही बनवाल ना, तर त्याचा सुगंध इतका येतो की शेजारचेही आपल्या घरात येऊन बसतात आणि चिकन खायला सुरुवात करतात. इतकी टेस्टी ही रेसिपी होणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा इथे आपल्याला 200 ग्रॅम चिकन घ्यायचं आहे. त्याच्यानंतर एक मीडियम साईजचा बटाटा, हा मी कच्चा बटाटाच वापरलेला आहे. त्याच्यानंतर एक टोमॅटो घ्यायचा, तुम्ही मीडियम साईजचा किंवा मोठा घेतला तरीही चालेल. त्याच्यानंतर एक कांदा, याच्यानंतर एक आपल्याला अख्खा लसणाचा कांदा घ्यायचा आहे. हे जेव्हा तुमचे सगळे पदार्थ घालून होतात त्याच्यानंतर आपल्याला इथे 2 ते 3 ग्लास पाणी ओतायचं आहे. हे साधंच पाणी घेतलेलं आहे, कोणतंही गरम वगैरे पाणी घ्यायचं नाही. जे आपण पाणी पिण्यासाठी वापरतो ते घेतलेलं आहे. त्याच्यानंतर गॅस चालू करायचा आहे. चवीप्रमाणे मीठ घाला, तुम्ही अर्धा चमचा घालू शकता. त्याच्यानंतर अर्धा चमचा तेल घालायचं आहे. याच्यावरती एक झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि याची आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे. त्याच्यानंतर इथे आपल्याला एक छोटासा बाउल घ्यायचा आहे. त्यामध्ये 1 चमचा कॉर्नफ्लॉर म्हणजेच आपल्याला मक्याचं पीठ घ्यायचं आहे. त्याच्यानंतर 1 ते 2 चमचे इथे आपण पाणी वापरायचं आहे. पाणी ओतून झाल्यानंतर हे छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून याची ग्रेव्ही अशी तयार होईल. यामध्ये लक्षात ठेवा की यामध्ये गाठी तयार नाही झाल्या पाहिजे. याच्यानंतर हे छान असं उकळलेलं आहे आणि चिकनसुद्धा शिजायला सुरुवात झालेली आहे. तुम्हाला दिसत असेल बघा, दिसायला खूप छान दिसतं आणि टेस्टही खूप छान आहे. सो ही रेसिपी एकदा नक्की घरी ट्राय करा. पाणी आता चिकनमधलं अर्धं झालेलं आहे आणि चिकनसुद्धा छान असं शिजलेलं आहे. तुम्हाला इथे हे सफेद दिसत असेल कारण यामध्ये आपण हळद घातलेली नाही. सो आपल्याला नेहमीचं ते हळदीचं चिकन बघायची सवय असते, तेव्हा हे चिकन थोडंसं आपल्याला वेगळं वाटतं. पण जेव्हा तुम्ही हे चिकन खाता तेव्हा तुम्हाला कळतं की वेगळं असलं तरी टेस्ट खूप छान आहे. त्याच्यानंतर टोमॅटो, कांदा हे जे आपण या चिकनमध्ये घातलेलं होतं ते एका बाजूला आपल्याला काढायचं आहे. सगळं काढून घ्यायचं आहे, कांदा, टोमॅटो, लसूण आणि बटाटासुद्धा. बटाटा तुम्ही पहिल्यांदा दाबून बघा शिजला आहे की नाही, त्याच्यानंतरच तुम्ही तो बाहेर काढायचा आहे. हे थोडंसं आपल्याला फॅनखाली थंड करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे मी फॅनखाली थंड करून घेतलेलं आहे. जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही असंच ठेवलं तर ते रूम टेम्परेचरलासुद्धा लगेच थंड होतं. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील. सो अशा प्रकारे हा कांदा आपल्याला सोलून घ्यायचा आहे. शिजलेला असतो त्यामुळे तो लगेच सोलला जातो. त्याचप्रकारे आपल्याला टोमॅटोसुद्धा सोलून घ्यायचा आहे, जेणेकरून या टोमॅटोवरची साल आपल्याला छान अशी काढता येईल. पूर्ण छान असं सोलून घ्यायचा. त्याच्यानंतर हा जो लसूण आहे तो आपल्याला कसा सोलायचा, त्या लसणाच्या ज्या कुड्या आहेत त्याच्या मागच्या बाजूला थोडंसं प्रेस केलं की त्यातून अख्खा लसूण लगेच बाहेर येतो. तुम्हाला दिसत असेल बघा. अशा प्रकारे हा लसूणसुद्धा आपला सोलून झालेला आहे. जर तुमच्याकडे स्मॅशर असेल तर तुम्ही स्मॅशरच्या मदतीने हे स्मॅश करू शकता आणि जर तुमच्याकडे स्मॅशर नसेल तर तुम्ही हाताच्या मदतीने सुद्धा हे स्मॅश केलं तरीही चालेल, कारण हे छान असं शिजलेलं आहे, नरम झालेलं आहे. त्यामुळे तुम्हाला इथं स्मॅशर किंवा मिक्सरची सुद्धा गरज लागत नाही. 1 ते 2 चमचे तुम्ही पॅनमध्ये तेल घालायचं आहे. तेल छान असं गरम झाल्यानंतर हा जो आपण मसाला तयार केलेला आहे तो मसाला आपल्याला या तेलामध्ये घालून घ्यायचा आहे. 1 ते 2 मिनिटासाठी हे छान असं फ्राय करायचं आहे. हा मसाला तोपर्यंत फ्राय करायचा आहे जोपर्यंत याला तेल सुटत नाही. त्याच्यानंतर 1 चमचा लाल तिखट घालायचा आहे, चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि 1 चमचा चिकन मसाला. हे सगळे मसाले घालून झाल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून मसाला असा चविष्ट आपला तयार होतो. जर तुम्ही आपल्या इन्स्टा आयडीला अजून फॉलो केलं नसेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तेथून तुम्ही फॉलो करू शकता, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील. ही रेसिपी आता आपली अर्धी झालेली आहे, थोडीशी शिल्लक आहे. बटाटा जो आपण सुरुवातीला यूज केला आहे तो आपल्याला यूज करायचा आहे. बटाटासुद्धा छान असं थंड करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर त्या बटाट्याचे आपल्याला साल काढून घ्यायचे आहेत. इथे एक खिसणी घ्यायची आहे आणि त्या खिसणीने हा बटाटा आपल्याला खिसून घ्यायचा आहे. तुमच्याकडे कोणत्याही साईजची खिसणी असेल त्या खिसणीने खिसू शकता आणि जरी खिसणी नसेल तर तुम्ही हाताच्या मदतीने ते स्मॅश केलं तरीही चालेल. रश्श्याला छान अशी एक उकळी आल्यानंतर तुम्हाला दिसत असेल बघ, खूप छान असा रेड कलर आलेला आहे आणि छान अशी उकळीसुद्धा आलेली आहे.
त्याच्यानंतर जे आपण कॉर्नफ्लॉवरचं पाणी तयार केलं होतं ते पाणी आपल्याला या रस्स्यामध्ये घालून घ्यायचं आहे. जेव्हा तुम्ही हे कॉर्नफ्लॉवर घालता तेव्हा तुमच्या रस्स्याला छान असं एकदम थिकनेस येतो आणि घट्ट अशी आपली ग्रेव्ही तयार होते आणि टेस्टही खूप छान लागते. सो ही नक्की एकदा रेसिपी ट्राय करा. याच्यानंतर बटाटा घालायचा आहे, जेणेकरून हे जे चिकनचं कालवण आहे ते आपल्या शरीराला बाधणार नाही. तुम्ही जेव्हाही चिकनचं कालवण करता तेव्हा एखादी त्यामध्ये भाजी टाकत चला, जेणेकरून ते तुमच्या शरीरासाठी खूप छान असेल.